मुंबईमध्ये सध्या तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। वाढत्या उष्णतेमुळे एसी, कूलर आणि पंख्यांचा वापर वाढलेला आहे। मुंबईमध्ये विजेची मागणी 3500 मेगावॅटवरून 4800 मेगावॅट इतकी झाली आहे। सोलापुरात फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाचा पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। तर यंदाच्या मोसमामधील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। पुणे शहरामध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस इतपर्यंत आहे, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती असल्यामुळे पुण्यामधल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। किमान तापमानात सुद्धा घट झाली आहे। विजय रुग्णालयामध्ये रुग्णांच्या विविध शस्त्रक्रिया आता अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे। यासाठी आवश्यक असलेली उपकरणं मफतलाल ट्रस्टनं CSR निधीमधून उपलब्ध करून दिली आहे। यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये अधिक अचूकता आणि कार्यक्षमता येईल असा दावा रुग्णालय प्रशासनानं केलाय। सांगलीमधील मिरजमध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यातील पहिले शासकीय कर्करोग केअर युनिट हे निर्माण केलं जाणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मिरजेमध्ये 250 बेडच्या कॅन्सर केअर युनिट हॉस्पिटलच्या संदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळामध्ये ठेवला जाईल असं मुश्रीफांनी सांगितलंय। सांगलीमधील मिरज शासकीय रुग्णालयामध्ये सुरू केलेलं मॉड्युलर ICU त्याचबरोबर मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। शासकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी रुग्णांना चांगली सुविधा द्यावी असं मुश्रीफांनी म्हटलंय। 3 वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदेशीरपणे तलाक दिल्याप्रकरणी रायगडच्या महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पतीसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पैसे आणि फ्लॅटसाठी पीडितेचा छळ होत असल्याचं उघड झालंय। लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते। यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाडी टाकल्यात। यामध्ये तब्बल 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या संदर्भात 48 जणांना अटक झाली असून 51 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। भंडाऱ्याच्या पालंदूरमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। दुचाकीवरून गांजा तस्करी करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली। तरुणाच्या बॅगेतून 9 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी तरुणावर पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। भंडाऱ्याच्या लाखरीमध्ये एका शेतशिवारामध्ये विद्युत खांबावरच्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यामध्ये जीवितहानी टळली, मात्र शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उद्भवलाय। रबी हंगामामधल्या उन्हाळी धान पिकाची शेतकरी लागवड करतात, त्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं असा पेच निर्माण झालाय। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये PMPच्या बसेससाठी जागा मिळणार नाहीये। विमानतळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय, तसंच प्रवाशांना आर्थिक फटकाही बसतोय। भिवंडीमध्ये अनधिकृत नळ जोडणी धारकांवर पालिकेनं कारवाई केली आहे। सदरच्या नळ जोडण्या कट करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जातोय। भिवंडीमधील तालुका कृषी कार्यालयाची इमारत धोकादायक झालेली आहे आणि त्यामुळे या इमारतीमधले सर्वजण जीव मुठीत धरून कृषी अधिकारी आणि कर्मचारी कामकाज करतात। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होते। नाशिकमधल्या मालेगावमधील 15 ते 20 गावांचा पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे। शेतासाठी त्याचबरोबर पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे शेतकरी संकटात आलेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। MRDAचा या वर्षाचा आर्थिक 4,221 कोटी रुपयांचा जमा खर्चाचा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेमध्ये सादर करण्यात आलाय। या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली आहे। तसंच या अर्थसंकल्पात PMPMLला 500 बसगाड्या देण्यासाठी 230 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झाली आहे। एप्रिल 2024 पासून फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पश्चिम रेल्वेच्या एकूण वक्तशीरपणामध्ये 5% वाढ झाली आहे। रेल्वेच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा केल्यामुळे विविध तांत्रिक अडचणी दूर केल्यामुळे ही वाढ झाल्याची माहिती
पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे। आगामी भाद्रपदमधील गणेशोत्सवाचा विचार करून माघी गणेशोत्सवामधील मूर्तींच्या विसर्जनाचा तिढा सोडवावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केली आहे। न्यायालयानं जलप्रदूषण रोखण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीमुळे उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन रखडलंय। संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांना लोहगड इथं दीपवंदनेनं श्रद्धांजली दिली आहे। शिरीष महाराज मोरे यांना शिवस्मारकावर दीपवंदना करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन सुद्धा केलं होतं। दुबईमध्ये रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा UAE यांच्या वतीनं शिवसृष्टी 2025चं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, त्याचबरोबर ऐतिहासिक खेळ, शिवविचारांचं प्रदर्शन, शिवकालीन चलनी नाण्यांचं प्रदर्शन सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला दुबईमधील मराठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। सोलापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं महिलांनी कपाळावर शिवरायांची प्रतिमा साकारली आहे। शिवाजी महाराजांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी होते, तर वसंत विहार भागातील शिवभक्त महिला कपाळावर प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करतायत। अकोल्यामधील शिवाजी महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवसृष्टी दर्शन आणि मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक लोकजीवनाचं वास्तव दर्शन विद्यार्थ्यांच्या अभिनयातून साकारलं गेलं। मुंबईच्या गिरगावमधील खेतवाडीमधील 135 वर्ष जुन्या पितळे मारुतीची जागा आता बदलली जाणार आहे। या ठिकाणी पुनर्विकास केला जाणार आहे, तर न्यायालयानं कोणतेही अंतरिम आदेश द्यायला नकार दिलाय। बदलापुरातील घोरपडे मैदानावर भीम महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। आनंद शिंदेंच्या भीम गीताने महोत्सव रंगला। या महोत्सवाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। सन्मानपूर्वक त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। सांगलीच्या मिरजेमधील ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली। यावेळी मुश्रीफांच्या हस्ते चादर आणि गलेफ अर्पण करण्यात आला। त्याचबरोबर दर्गा कमिटीनं मंत्री मुश्रीफांचा सत्कार केला। भाजप सदस्यता नोंदणीमध्ये उत्कृष्ट कामासंदर्भात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून आमदार देवेंद्र कोठे यांचं विशेष अभिनंदन करण्यात आलं। भाजप सदस्यता नोंदणीमध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शहरामध्ये प्रथम, तर पुणे विभागात चौथा आलाय। LLB अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय। LLB साठी CET परीक्षा 3 आणि 4 मेला घेण्यात येणार आहे। CETनं या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे, तर या CETच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे। CETनं बॅचलर ऑफ फाईन आर्ट आणि BPEdच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे फाईन आर्टसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत, तर BPEdसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे। RTI कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश आता सुरू झालेत। शिक्षण विभागानं पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली आहे आणि त्यामध्ये मुंबईमधील 5157 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। यंदा मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 6053 जागा उपलब्ध आहेत। मनमाडमधील नागपूर नदीवर 2 बिबट्यांचा वावर असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। त्यामुळे बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। गोंदियामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन जप्त करण्यात आलेलं आहे। अर्जुन मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांनी वाहनामधील 6 जनावरांची मुक्तता केली आहे, तसंच चालकाकडून 5,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। मुंबईतील माउंट मेरी रोडवर पोलिसांनी बाईक रेसिंगवर कडक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 52 दुचाक्या जप्त करण्यात आल्या, तसंच या प्रकरणी 14 जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे।